नमस्कार शेतकरी मित्र, मी आपला नितीन अग्रवाल आणि आपले सहर्ष स्वागत आहे माझे चॅनल भारत का लाल के अग्रवालमध्ये। मित्रो, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आदर्श आचारसंहितासुद्धा लागलेली आहे आणि अशातच महाडीबीटी पोर्टलवर ज्या 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात मित्रांनो शेतकऱ्यांकरिताच्या, तर त्या पात्र शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, परंतु ते शेतकरी म्हणजे त्या शेतकऱ्यांना प्रश्नचिन्ह पडलेलं आहे। ते शेतकरी संभ्रमामध्ये पडलेले आहेत की आता आचारसंहिता लागलेली आहे, आपली निवड झालेली आहे, मग आपल्याला पूर्वसंमती मिळणार का, सोबतच पूर्वसंमती मिळाली तर मग अनुदानसुद्धा मिळणार का। तर मित्र, या सर्व शेतकरी बांधवांकरिता आपले जे महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरणचे जे आपले कृषी संचालक आहे विभागीय पुणे अंकुश माने साहेब यांच्यामार्फत एक पत्र काढण्यात आलेलं आहे मित्रांनो कालच। तर मित्र, जवळपास राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही, सोबतच राष्ट्रीय कृषी विकास योजना DPR बेस ही, आणि तिसरी म्हणजे आपली कृषी यांत्रिकीकरण, या 3 योजना महाडीबीटी पोर्टलवर राज्यात राबवल्या जात आहेत मित्रांनो। आणि यामध्ये 2025-26 मध्ये लाभार्थ्यांची प्रथम प्राधान्य या पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर परंतु शेतकरी आदर्श आचारसंहितेमुळे थोडेसे याच्यात संदर्भामध्ये संभ्रमात आलेले आहेत। तर मित्र, याकरिता आपण सर्वांना सांगू इच्छितो की कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्याबाबत करिता कृषी संचालक अंकुश माने यांनी काढलेल्या कृषी विभाग महाराष्ट्र राज्य शासन कृषी संचालक कृषी अभियांत्रिकी कृषी आयुक्तालयामार्फत काढण्यात आलेल्या पत्रानुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक जाहीर झालेली असून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे मित्रांनो। तरीसुद्धा सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करावी किंवा कसे, हा जो प्रश्न आहे या संदर्भात यांनी क्षेत्रीय स्तरावरून विचारणा होत असताना या अनुषंगाने आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्वसंमती प्रदान करून अनुदान अदायगीची कारवाई करण्यास हरकत नसल्याबाबतचे या पत्रामध्ये स्पष्ट केलेले आहे मित्रांनो। तर मित्रो, ज्या शेतकरी पात्र लाभार्थ्यांना त्यांची जी निवड झालेली आहे या अगोदर, त्या सर्वांना पूर्वसंमतीसुद्धा मिळणार आणि त्यांचं अनुदान जे आहे ते सुद्धा वाटप करण्यात येणार, ते अनुदानसुद्धा त्यांना मिळणार आहे मित्रांनो। तरीसुद्धा शेतकरी बांधवांनी कुठलीच कशा प्रकारची जी निवड झालेली आहे या सर्वांनी कुठली चिंता करायचं काही कारण नाही आहे मित्रांनो। तर मित्रो, ही होती आपल्या महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती आणि त्यांना मिळणाऱ्या अनुदानासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती। अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो। धन्यवाद।